जनगणना जातीनिहाय जनगणना होईल असं आश्वासन प्रधानमंत्री मोदी यांनी पार्लमेंटमध्ये दिलं होतं। काँग्रेस पक्षाची सातत्याची ती भूमिका राहिली। विरोधी पक्षनेते राहुल गांधीजी यांनी संसदेमध्ये ती भूमिका मांडली होती की आपल्याला जी जनगणना आता करायची आहे ती जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, त्याचा एक्सरे झाला पाहिजे, समाजाचा तो एक्सरे झाला पाहिजे। आणि त्यावर प्रधानमंत्र्यांनी उत्तर दिलं होतं की आम्ही जातनिहाय जनगणना करू। आणि ह्या उत्तराला भारतीय जनता पक्षाने मार्केटिंग करत एक मास्टर स्ट्रोक आम्ही केलेला आहे, अशा पद्धतीचं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। आता ज्यावेळेस प्रत्यक्षामध्ये घरगणना सुरू आहे त्यामध्ये SC ST ह्या ज्या संविधानिक कॅटेगरी आहे त्याच्यासोबतच OBC सुद्धा एक संविधानिक कॅटेगरी आहे। मात्र घरगणनेमध्ये OBC ही कॅटेगरी त्यांनी वगळली आणि आता जनगणना जे सुरू होईल त्यामध्ये सुद्धा ते इन्क्लूड करतील की नाही, जातगणना करतील की नाही, या संदर्भामध्ये आमच्या मनामध्ये शंका आहे। भारतीय जनता पक्षाचे जे OBC नेते आहेत, जे स्वतःला OBCचे पुढारी हितेशी म्हणून घेतात, त्यांना आम्ही पत्र पाठवलं की ही जे फसवणूक OBC समाजाची झाली त्या संदर्भात आपली भूमिका काय आहे। आपली भूमिका स्पष्ट झाली पाहिजे, कारण विविध OBCच्या संघटना आंदोलन करत आहेत, ही मागणी सातत्यानं रेटून लावत आहे। मात्र त्या मागणीला कुठलाही प्रतिसाद मिळत नाही। त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये सत्तेमध्ये सहभागी झालेले OBC नेते त्यांनी भूमिका स्पष्ट करावी म्हणून मी पहिलं पत्र आज चंद्रशेखर बावनकुळे नागपूर जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांना लिहिलं। ते महाराष्ट्रातले OBC समाजाचे एक प्रमुख नेते आहेत आणि ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नंबर 2चे मंत्री आहेत। त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा वापर करत सरकारवर दबाव टाकला पाहिजे, केंद्र सरकारकडे ही मागणी रेटून धरली पाहिजे की OBCची जनगणना झाली पाहिजे, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। यासाठी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांसकट एकंदर 82 OBC नेत्यांना, जे नगरसेवक आहेत, जे आमदार आहेत, जे महापौर राहिलेले आहेत, माजी मंत्री आहेत, त्या सर्व लोकांना मी पत्र पाठवलं। नक्कीच हे जे अपयश आहे ते पोलीस आयुक्तांचं अपयश आहे असं मी मानत नाही, कारण आता 4 दिवस झाले ते रुजू झालेले आहेत। त्यामुळे हे अपयश जे आहे ते सरकारचं आहे, गृहमंत्र्याचं आहे, मुख्यमंत्र्यांचं आहे। मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये जर क्राईम अशा पद्धतीनं सुरू होत असेल तर काहीतरी सामाजिक इम्बॅलन्स बिघडलेला आहे हे समजून घेणं गरजेचं आहे। गुन्हेगारी ही समाजाच्या माध्यमातून आलेली असते आणि त्याला नियंत्रित करण्याची जबाबदारी सरकारची असते आणि सरकारचं हे अपयश असं मी मानतो।